लास्ट व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहिलं होतं आणि आता पास्ट टेन्सचे सर्व प्रकार संपलेले आहेत. आता आपल्याला नवीन टेन्सचा प्रकार चालू करायचा आज फ्युचर टेन्स. आणि फ्युचर टेन्समधला पहिला प्रकार कोणता असते? सिम्पल फ्युचर टेन्स. आणि ओव्हरऑल आत्तापर्यंत 8 टेन्सचे प्रकार झालेले आहेत. त्यापैकी आता हे आहे 9वा. टोटल आपल्याकडे किती आहेत? 12 आहेत. हे झाल्यावर आपल्याकडे 3 राहणार आहेत. तर बघा, सिम्पल फ्युचर टेन्स 9वा प्रकार आहे. तर भविष्यामध्ये काही गोष्ट करायची असेल किंवा घडणार असेल तर ते सांगायसाठी सिम्पल फ्युचर टेन्स वापरते. म्हणजे तुम्हाला म्हणायचं असेल की मी उद्या नांदेडला जाईल किंवा मी उद्या हे करेल ते करेल, काही पण जर तुम्हाला भविष्यात नंतर करायचं असेल, सांगायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला सिम्पल फ्युचर टेन्स वापरावा लागतो. तर सिम्पल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट आहे. त्यानंतर तुम्हाला बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये दोन्हीमध्ये पण काय नव्हते, हेल्पिंग वर्ब नव्हते. पण सिम्पल फ्युचर टेन्समध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब असते. एक तर विल घ्यावं लागणार, नाही तर शाल घ्यावं लागणार. आणि त्याच्यानंतर फक्त काय आहे, V1, जे की तुमचं कशामध्ये असते, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये पण V1 होतंच. आणि त्याच्यानंतर काय असते, ऑब्जेक्ट. तर बघा, फक्त वेगळं काय आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्सपेक्षा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय, यस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. फक्त वेगळं काय, हेल्पिंग वर्ब. तुम्हाला विल किंवा शॅल टाकलं सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये की तुमचं काय तयार होते, सिम्पल फ्युचर टेन्सचं वाक्य तयार होते. तर प्रॅक्टिस करून बघूत आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. नंबर 1चं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य काय, राधा रिमेंबर्स टू टर्न ऑफ हीटर. म्हणजे राधा रिमेंबर्स म्हणजे राधाला लक्षात राहिले काय, टर्न ऑफ म्हणजे बंद करायचं. काय बंद करायचं, हीटर बंद करायचं, लक्षात राहिले. त्याला राधा याच्यामध्ये सब्जेक्ट आहे, रिमेंबर व्हर्ब आहे कारण ती क्रिया आहे. टू टर्न ऑफ हीटर हे आहे ऑब्जेक्ट. बघा, टू टर्न ऑफ. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला दिसत असेल तर हे TO2 आणि हे टर्न, हे 2 + V1 आहे. याला काय म्हणते तर इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह स्पेलिंग चुकली, TIVE. आणि टू टर्न ऑफ हीटर हे काय, ऑब्जेक्ट आहे. आता ह्याच्यामध्ये वर्ब काय, रिमेंबर, REMBER हे आहे रिमेंबर V1. आणि याला जर तुम्ही ED लावलं पुढे तर काय होते, REMEMBER आणि REMEMBERED. रिमेंबर्ड हे काय, V2 आणि V3. पण सिम्पल फ्युचर टेन्स करताना V2 किंवा V3 लागत नाही. फक्त मी तुम्हाला माहीत पाहिजे वर्बचं V1 V2 म्हणून तुम्हाला तिथं लिहून दिले. बघा, सिम्पल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला आता सांगितला. फक्त काय असते, एक एक्स्ट्रा हेल्पिंग वर्ब, यस प्लस हेल्पिंग वर्ब. काय असणार आहे, एक तर विल असणार आहे, नाही तर काय असणार आहे, शॅल असणार आहे. आणि प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. बघा, राधा सब्जेक्ट होता, हेल्पिंग वर्ब काय वापरलं, विल. रिमेंबर वापरलं V1. आणि टू टर्न ऑफ हीटर हे काय वापरलं, ऑब्जेक्ट. फक्त लक्ष देऊन बघा, इथं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये होतं म्हणून व्हर्बला काय लागलं, यस लागलं. इथं बघा, राधा रिमेंबर्स आहे, यस आहे. आणि सिम्पल फ्युचर टेन्समध्ये या व्हर्बला यस लागत नाही, फक्त रिमेंबर राहते. इथं शेवटी यस नाही लिहिला आपण. नंबर 2चं वाक्य बघा, सिम्पल प्रेझेंट. याचा अर्थ कळाला ना तुम्हाला, राधा रिमेंबर्स टू टर्न ऑफ हीटर म्हणजे राधाला हीटर बंद करायचे लक्षात राहते. आणि सिम्पल फ्युचर टेन्समध्ये काय राहते अर्थ त्याचा, राधाला हीटर बंद करण्याचे लक्षात राहील, म्हणजे ती भविष्यामधली क्रिया आहे. तर सिम्पल फ्युचर टेन्स नंबर 2चं वाक्य काय आपलं, दे वेट आउटसाइड द एअरपोर्ट. म्हणजे दे म्हणजे ते, वेट म्हणजे काय, वाट पाहतात. आउटसाइड द एअरपोर्ट म्हणजे एअरपोर्टच्या बाहेर, विमानतळाच्या बाहेर ते वाट पाहतात. दे सब्जेक्ट आहे, वेट V1 आहे, आउटसाइड द एअरपोर्ट काय, ऑब्जेक्ट आहे, यस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. याचं सिम्पल फ्युचर टेन्स काय असणार आहे, सिम्पल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला पाठच करा, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब
हेल्पिंग वर्ब काय आहेत, विल किंवा शाल दोन्हीपैकी एक वापरतात, प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. बघा, दे टाकलं, दे सब्जेक्ट होता, त्याच्यानंतर विल हेल्पिंग वर्ब टाकलं, त्याच्यानंतर V1 टाकलं, आणि त्याच्यानंतर आउटसाईड द ऑब्जेक्ट काय, आउटसाईड द एअरपोर्ट काय आहे, ऑब्जेक्ट आहे. दे विल वेट आउटसाईड द एअरपोर्ट हे जे वाक्य आहे याचा अर्थ काय होते की ते विमानतळाच्या बाहेर वाट पाहत असतील किंवा पाहतील. हे फ्युचर टेन्स म्हटलं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचं 3 नंबरचं वाक्य आहे, सोल्जर्स डाय इन बॅटल. बघा इथं सोल्जर्स अनेक वचन असल्यामुळे या डायला ES लागलं नाही, नुसतं एक सोल्जर असला असतं तर डाईज राहिलं असतं. तर सोल्जर्स डाय हे V1 आहे, इन बॅटल हे काय ऑब्जेक्ट आहे. वर्ब काय आहे, DIE डाय हे V1 आहे, DIED डाईड हे V2 पण आहे, आणि हेच डाईड शब्द काय आहे V3 म्हणून पण वापरता येते. याचा अर्थ काय, सोल्जर्स म्हणजे सैनिक, डाय म्हणजे काय मरतात, इन बॅटल म्हणजे काय युद्धामध्ये, बॅटल म्हणजे काय असते युद्ध, तर सैनिक युद्धामध्ये मरण पावतात. याचं सिंपल फ्युचर टेन्स करायचं आहे, तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे. सिंपल फ्युचर टेन्स हा सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कोणते आहेत, विल किंवा शाल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. बघा, सब्जेक्ट सोल्जर्स लिहिला, हेल्पिंग वर्ब विल लिहिलं, डाय लिहिलं V1, आणि इन बॅटल ऑब्जेक्ट लिहिलं. सोल्जर्स विल डाय इन बॅटल म्हणजे काय होणार ते की सैनिक युद्धामध्ये मरण पावतील. फ्युचर टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचं 4थ्या नंबरचं उदाहरण आहे तुमचं, सरिता पासेस इन स्कॉलरशिप एक्झाम. की सरिता पास म्हणजे उत्तीर्ण झाली, इन स्कॉलरशिप एक्झाम. स्कॉलरशिपच्या पुढे फुल स्टॉप नाही आहे बरं, हे इथं फुल स्टॉप नाही आहे, एक्झामच्या पुढे फुल स्टॉप आहे. सरिता पासेस इन स्कॉलरशिप एक्झाम म्हणजे सरिता ही स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होते. सरिता काय आहे, सब्जेक्ट आहे, पास होणे म्हणजे उत्तीर्ण होणे ही क्रिया आहे म्हणून हे काय वर्ब आहे. इन स्कॉलरशिप एक्झाम हे पूर्ण आहे ऑब्जेक्ट. तर हे पास जे आहे हे वर्ब आहे V1. सरिता सिंग्युलर असेल आणि थर्ड पर्सन असेल म्हणून त्याला काय लागलं, ES लागले म्हणून ते पासेस झालं. त्याचं V2 काय येते, पास्ड, ED लावायचं. V2 पण काय येते पास्ड, आणि V3 पण काय येते पास्ड. आता बघा, याचं सिंपल फ्युचर टेन्स करायचं आहे. फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे सगळेजण, म्हणा S प्लस HV, आणि हेल्पिंग वर्ब काय ते विल किंवा शाल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर वाक्य कसं होणार, सरिता सब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, पास V1, इन स्कॉलरशिप एक्झाम हे आहे ऑब्जेक्ट. याचा अर्थ काय होणार की सरिता स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होईल भविष्यामध्ये, म्हणजे अजून झाली नाही आहे. नंबर 5चं उदाहरण बघा, सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य काय, ही पुल्स मी अप. पुल म्हणजे ओढणे, म्हणजे त्याने मला, अप म्हणजे वर, मी म्हणजे मला, त्याने मला वर ओढले. हे पूर्ण ऑब्जेक्ट आहे, मी अप काय आहे पूर्ण ऑब्जेक्ट आहे. ही पुल्स मी अप, पुल म्हणजे ओढणे, हे V1 आहे. ते ही जी आहे सिंग्युलर असल्यामुळं त्या पुलला तुमच्या यस लागलं. आणि V2 काय, पुल्ड, PULLED. V2 पण पुल्ड आहे आणि V3 पण काय पुल्डच आहे. ही पुल्स मी अप, त्याला सिंपल फ्युचर टेन्स करायचं असेल तर तुम्हाला आधी फॉर्म्युला पाठ झाला आहे, म्हणा माझ्या मागे मागे. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब पाठ करायचं असेल तर म्हणावं लागते लगातार. हेल्पिंग वर्ब काय, विल किंवा शाल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. बघा, सब्जेक्ट लिहिला ही, हेल्पिंग वर्ब लिहिला विल, पुल लिहिलं V1, मी अप लिहिलं ऑब्जेक्ट, S प्लस HV प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट.
आणि हेल्पिंग वर्ब लगेच सांगायचे विल किंवा शल. ही विल पुल मी अप म्हणजे तो मला वर ओढेल. अजून ओढलं नाही, ती फ्युचरमधली घटना आहे, तर ओढेल. नंबर 6चं वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. राकेश सेल्स ॲपल इन फ्रंट ऑफ चर्च. तर बघा हे जे वाक्य आहेत मी द्यायला त्याचं टेन्स वगैरे तर सांगायला मी, पण तुम्हाला याच्या आधी मी पार्ट ऑफ स्पीच शिकवले. तर तुम्हाला नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन सगळे माहीत आहेत. तर ते पण वाक्यामधले सगळे अंडरलाईन करायचे आहेत. कळलं? तर खालच्या साईडला तुम्ही जर लिहिलं या राकेशच्या खाली, राकेश काय सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून सब्जेक्ट आहे. तर वरच्या साईडला काय अंडरलाईन करायचं राकेशच्या, राकेश काय प्रॉपर नाउन आहे, असं करा. सेल्स काय V1 आहे, सेलचं हे काय वर्ब आहे. ॲपल काय आहे, ॲपल इथं आहे ऑब्जेक्ट, पण ॲपल काय आहे प्रॉपर नाउन आहे, है ना. इन फ्रंट ऑफ चर्च हे एवढं पूर्ण तुमचं आहे कॉम्प्लिमेंट. पण तुम्हाला माहीत आहे इन काय, इन हे तुमचं प्रिपोजिशन आहे. इन फ्रंट ऑफ हे एवढा पूर्ण शब्द एकच असते, ते आहे तुमचं प्रिपोजिशन. आणि चर्च जे आहे ते प्रॉपर नाउन आहे. कळलं? तर हे दोन्ही पण अंडरलाईन करा. एक तर पार्ट ऑफ स्पीच अंडरलाईन करा आणि टेन्सचा पण फॉर्म्युला अंडरलाईन करा. राकेश सेल्स ॲपल इन फ्रंट ऑफ चर्च म्हणजे राकेश जे आहे सेल म्हणजे विकतो, ॲपल म्हणजे काय सफरचंद विकतो, इन फ्रंट ऑफ म्हणजे पुढे, चर्च म्हणजे काय चर्च. तर राकेश चर्चच्या पुढे सफरचंद विकतो. त्याचं सिंपल फ्युचर टेन्स करायचं तुम्हाला. सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. बघा त्याला काय फॉर्म्युला, सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट लिहिला राकेश, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आहे विल, त्याच्यानंतर V1 आहे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आहे, आणि पुढे जर असेल तर काय लिहायचं, असेल तर कॉम्प्लिमेंट लिहून टाकायचं जशाला तसं. इथं कॉम्प्लिमेंट काय इन फ्रंट ऑफ चर्च. राकेश विल सेल ॲपल इन फ्रंट ऑफ चर्च म्हणजे राकेश चर्चच्या पुढे सफरचंद विकेल भविष्यामध्ये. सध्या काही क्रिया चालू नाही आहे, सध्या ते काम चालू नाही आहे. तर सध्या ते जे काम आहे ते चालू नाही आहे, भविष्यामध्ये घडेल असं ते फ्युचर टेन्समध्ये सांगितलेलं आहे. 7 नंबरचं वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. विनोद बायज अ प्लॉट इन मार्केट. तर मार्केट म्हणजे बाजारामध्ये विनोदने एक प्लॉट विकत घेतला. बाय म्हणजे विकत घेणे. हे बाय तुमचं इथं वर्ब आहे BUY, बाय हे V1 आहे, आणि याचं V2 काय ते BOUGHT. हे बॉट V2 पण आहे आणि बॉट V3 पण बॉटच आहे, म्हणजे विकत घेतला. इथं कामाला येणार नाही ते, तरी मी सांगायला तुम्हाला माहीत पाहिजे भरचं V1 V2 आणि V3 म्हणून. बघा हे काय वाक्य, विनोद सब्जेक्ट आहे, बायज V1 आहे. बघा हे विनोद जे आहे थर्ड पर्सन असल्यामुळं म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी असल्यामुळं बायला ES किंवा S लागते व्हर्बला. इथं काय लागलं फक्त S. विनोद बायज अ प्लॉट हे ऑब्जेक्ट आहे, इन मार्केट हे कॉम्प्लिमेंट आहे. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस असेल तर कॉम्प्लिमेंट. हे झालं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स. तुम्हाला करायचं सिंपल फ्युचर टेन्स. फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, पार्ट झाला बघा. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कोणते आहेत, विल किंवा शाल. त्याच्यानंतर बघा काय V1, त्याच्यानंतर काय ऑब्जेक्ट. बघा विनोद सब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब आहे, बाय V1 आहे, प्लॉट ऑब्जेक्ट आहे, आणि इन मार्केट हे काय कॉम्प्लिमेंट आहे. सगळीकडे प्लस. तर बघा प्लसच्या पुढे तुम्ही फॉर्म्युल्यात प्लस म्हणजे ऑब्जेक्टच्या नंतर +C पण टाकू शकता, प्लस कॉम्प्लिमेंट है ना. कधी कधी कॉम्प्लिमेंट असते, तर फॉर्म्युल्यात तुम्ही कॉम्प्लिमेंट टाकू शकता. याचा अर्थ काय होते, विनोद विल बाय अ प्लॉट इन मार्केट म्हणजे विनोद बाजारामध्ये एक प्लॉट विकत घेईल, जमिनीचा तुकडा. प्लॉट म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं लास्टचं उदाहरण आहे, रमन पेज ह्यूज अमाऊंट ऑफ मनी टू किडनॅपर्स. रमन नाव आहे, पे म्हणजे त्यानं दिले पैसे, ह्यूज अमाऊंट, ह्यूज म्हणजे खूप जास्त पैसे दिले कोणाला, किडनॅपर्सला. किडनॅपर जे असते ज्यांना किडनॅपर तर तुम्हाला माहिती आहे काय असते, तर जे किडनॅपरला रमननं खूप जास्त पैसे दिले. तर पे जे आहे तुमचं V1 आहे, पे म्हणजे पैसे देणे. त्याचं जे V2 आहे आणि V3 आहे ते आहे पेड.
तुम्हाला माहीत असा म्हणून मी सांगायलो, सिम्पल फ्युचर टेन्समध्ये V2 किंवा V3 कामाला येत नाही. बघा, रमन सब्जेक्ट आहे, पेज V1 आहे है ना, पेला यस लागले. ह्यूज अमाऊंट ऑफ मनी एवढा आहे ऑब्जेक्ट, आणि 2 किडनॅपर्स आहे कॉम्प्लिमेंट. बघा, हे 2 पासून जे आहेत ते चालू होते प्रिपोजिशन, त्याच्यापुढून जे चालू होते कॉम्प्लिमेंट. सिम्पल फ्युचर टेन्स करायचं फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, पाठ झाला. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब काय ते विल किंवा शॅल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस आणि असेल तर काय कॉम्प्लिमेंट असेल तर लिहून टाकायचं. बघा, रमन सब्जेक्ट आहे, लिहिला जशाला तसा. हेल्पिंग वर्ब विल लिहिलं, विल नंतर V1 लिहिलं, पे. बघा, इथं यस किंवा यस लागत नाही म्हणून पेज लिहिलं नाही, फक्त पे लिहिलं. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये लागत नसते. ह्यूज अमाऊंट ऑफ मनी एवढा आहे ऑब्जेक्ट, आणि 2 किडनॅपर्स आहे कॉम्प्लिमेंट. येतो ना, एवढं कॉम्प्लिमेंट आहे. यस प्लस HV प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट, हे वाक्य झालं तुमचं सिम्पल फ्युचर टेन्समध्ये. रमन विल पे ह्यूज अमाऊंट ऑफ मनी टू किडनॅपर्स. तर व्हिडिओ झाला एंड.